नमस्कार. आज मी तुम्हाला मोड आलेले मुगाची उसळ बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बघा तुम्ही हिरव्या मुगाला किती छान असे मोड आलेले आहेत घरच्या घरी. इथे मी कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊ. कांदा परतताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. मी कांदा परततानाच मीठ टाकते कारण कांदा ही छान कुरकुरीत असा भाजतो. बारीक चिरलेले टमॅटो टाकून घेतले. घरचा काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर हे सर्व एकत्र टाकून मिक्स करून घेतलेत कमी गॅसवर. हे तेलामध्ये चांगलं परतलं की याच्यामध्ये मुगाची उसळ टाकून घेऊया. उसळ ही चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घेतलंय. याच्यामुळे भाजी लवकर शिजते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून असं पूर्णपणे मिश्रण हलवून घ्या आणि आता ह्याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं असे शिजवण्यासाठी ठेवूया. अशा प्रकारे मोड आलेली मुगाची उसळ ही खूप झटपट तयार होते. तुम्ही याला चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला घरच्या घरी ओली भेळ करायची असेल तर त्याच्यामध्ये जर ही उसळ टाकली ना एकदम मस्त लागते ओली भेळ. तुम्ही पण रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.